नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचपूरमधून. तर आज आपल्या अळ्यांची अंड्यांची हॅचिंग झालेली आहे पूर्णपणे. आज 17 तारीख आहे. तर आज 17 तारखेला आपण सकाळी पहिली फिडिंग त्यांना देणार आहे, म्हणजे ब्रशिंग घेणार आहे. तर ते कशा प्रकारे घेतात हे मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे. तर घराच्या वरच्या बाजूला जी रूम असते टेरेसवरती, तर त्या रूमवरती मी सगळ्या अळ्या आपल्या घेऊन आलेल्या आहे, जेणेकरून थंडीचं नियोजन आपल्याला व्यवस्थित करता येईल. कारण खाली आपण दरवाजे उघडतो वगैरे, गार हवा येते. तर वरच्या रूममध्ये स्पेशल चौकीसाठी आपण रूम आहे आपली, तर त्यामध्ये आपण या पद्धतीनं चौकी करणार आहे. आपल्या अळ्यांची पूर्णपणे 100% हॅचिंग झालेली आहे. तुम्ही बघू शकता सर्व ट्रेमध्ये आपल्या अळ्या निघलेल्या आहे. आता मोठ्या निळ्या ट्रेमध्ये प्रत्येक हा एक ट्रे टाकून आपण त्यावरती नेट टाकणार आहे आणि त्यावरती फिडिंग करणार आहे. तर चला कसं करतो आपण बघूया. सर्वात प्रथम आपण ट्रे बनवून घेणार आहे. ट्रे बनवायला आपण न्यूजपेपरचा वापर करत आहे. न्यूजपेपर ट्रेच्या बाजूला अशा अळ्या लटकलेल्या असतात. पंखाच्या साहाय्याने आपल्याला त्या यावरती असं काढून घ्यायचं आहे पूर्णपणे. आणि रेशीम क्षेत्रामध्ये कोण किती वर्षापासून तू ती करतं हे डिपेंड नसतं. हे सगळं वातावरणावर अवलंबून असतं. बॅच आपली चांगली निघते, फेल जाते किंवा ॲव्हरेज कसं निघतं हे सगळं वातावरणावर डिपेंड असतं. एखादा शेतकरी म्हणत असेल तर मी 10 वर्षापासून करतो आणि माझी बॅच फेल जात नाही कधी, असं हे कधीच नसतं. एखाद्या 10 वर्षापासून करत असला तरी त्याची पण बॅच फेल जाते, कारण हे सगळ्या गोष्टी वातावरणावर डिपेंड असतात. तुमच्या अळ्याला वातावरण कसं भेटतं, तुम्ही शेड मेंटेन कसं करता, शेड निर्जंतुकरण कसं करतात, यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात आणि त्यावरच खरी बॅच आपली कशी निघते हे डिपेंड असतं. आणि यावरती नेट टाकून आपण पहिली फिडिंग करणार आहे, जेणेकरून ट्रे मधले जे अंडे असतात खाली ते सेपरेट होतील आणि जे अंड्यामधून अळ्या निघलेल्या आहेत ते सेपरेट आपल्याला नेटवरती घेता येईल. त्यानंतर संध्याकाळच्या फिडिंगला आपण एका ट्रेचे 2 ट्रे करणार आहे, म्हणजे त्याला पेसिंग देणार आहे. आपण शेतातून आणलेला जो पाला असतो, कवळा पाला असतो, हा शेंडा आहे पूर्णपणे. हा शेंडा
कवळा पाला आणायचा आहे आपण पहिल्या फिडिंगला. शक्यतो चॉकीला आपण कवळा पाला वापरतो. जे पानामधला जो चिका असतो तो आळ्याला एकदम पौष्टिक असतो त्यासाठी. कट केलेला पाला आपण यावर हे जे डबल ट्रे आहे ते आपल्याला नेटवरती घ्यायचे. तर यासाठी जी पांढऱ्या छोट्या चित्रांची जी जाळी असते ती टाकली तर चालते. नाहीतर माझ्याकडे ही निळ्या कलरची जी नेट आहे शक्यतो मी तीच वापरतो. ती या पद्धतीने आपण टाकून घ्यायची आहे. आणि त्यावरती असं नॉर्मल पाला आपल्याला फिडिंग करायची आहे. फिडिंग ही नॉर्मल करायची आहे, लई असं आळ्या दबतील या हिशोबात नाही करायची. फिडिंग अशी थोडेच लेवलला करायची, म्हणजे खाली पाल्याखाली आळ्या दबल्या नाही पाहिजे, कारण आळ्या छोट्या आहे आपल्या. पद्धतीने आपण सर्व ट्रे मध्ये फिडिंग करून घ्यायचे आहे. की आपली ब्रशिंग नंतरची पहिली फिडिंग आहे. ब्रशिंग मध्ये आळ्या अंड्यातून निघल्या त्यानंतरची पहिली फिडिंग आहे आपली. घरी चॉकी कशी बनवायची तर हे रोजचे व्हिडिओ मध्ये आता आजपासून तर आपल्या अंड्यांची हॅचिंग झाल्यापासून तर सुरू झाले आहे. तर बॅच ही सक्सेस होते की फेल होते हे सगळ्या गोष्टी वातावरणावर डिपेंड असतात. कोण किती वर्षापासून रेशीम शेती करतं यावर हे कधीच डिपेंड नाही. तुमचं शेड निर्जंतुकरण पूर्णपणे होतंय का नाही यावर पण डिपेंड आहे. त्यानंतर वातावरणावर तर सगळ्याच गोष्टी अवलंबून असतात. तर बॅच सक्सेस होणं किंवा न होणं या गोष्टी सगळ्या वातावरणावर डिपेंड असतात. पण आपण त्या पद्धतीत आपण जसं वातावरण मेंटेन करतो शेडमध्ये किंवा आपण घरी चॉकी बनवतो त्यामध्ये आपण फक्त त्या पद्धतीने जर काम करत गेलं तर नक्कीच आपला बॅच ही सक्सेस होत असते. गॅरंटी 100% कोणीच देत नाही बॅच सक्सेस होती की फेल जाते. पण जी आम्ही बऱ्याच वर्षापासून करत आलेली जी पद्धत आहे ती या पद्धतीनं करत असतो. आणि माझे व्हिडिओ बघून पण बऱ्याच शेतकऱ्यांनी ट्राय केलेले आहे. मधल्या 2 महिन्यापासून मी व्हिडिओ चालू केलेले आहे. व्हिडिओ चालू केल्यापासून बरेच शेतकऱ्यांना शिकायला पण भेटतं आणि शिकले पण आहे. माझे व्हिडिओ बघून बरेच जण बॅच पण त्यांनी सक्सेस केलेला आहे. मला फोटो पण टाकलेले आहे. मी ज्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीनं त्यांनी त्यांच्या शेडवरती प्रयोग केले आणि 100% बॅच त्यांच्या सक्सेस झालेल्या आहे. आता आपली बघू बॅच आजपासून तर चालू झालेली आहे. कोश विकण्यापर्यंतचे परत आपले व्हिडिओ सुरूच राहणार आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल माहितीची वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला किंवा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आजपासून बॅच चालू झालेली आहे. शेवट कोश विकण्यापर्यंतचे आपण व्हिडिओ टाकणार आहे. तर या पद्धतीने आपण पूर्णपणे सगळ्या ट्रे मध्ये फिडिंग करणार आहे पहिली. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून टाका आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओचा फायदा होत असेल किंवा नाही, किंवा तुम्हाला कशाची माहिती पाहिजे. या सगळ्या गोष्टी मला कमेंट मध्ये सांगा. तर त्यावर आपण नक्कीच मार्ग काढायचा प्रयत्न करू. तर चला, धन्यवाद.
या पद्धतीने आपण